उत्तर काशीमध्ये ढगफुटीमुळे प्रलय आलाय। उत्तर काशीच्या धराली गावामध्ये ढगफुटी झाली। धराली इथल्या खीर गंगेच्या पुरात अनेक घरं वाहून गेली असून बचाव कार्य सुरू आहे। ढगफुटीनंतर पाण्याचा मोठा प्रवाह धराली गावातील बाजारपेठेत आला आणि त्यामुळे मोठा हाहाकार माजला। ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पाण्याच्या प्रवाहात डझनभर घरं वाहून गेली आहेत। स्थानिक प्रशासन बचाव कार्यासाठी रवाना झालंय, तर ही घटना बारकोट जवळ घडली आहे। ढगफुटीमुळे डोंगराचा मोठा भाग पाण्यासह खाली आणि गावात घुसला। धराली खीर गड इथं पाण्याची पातळी वाढल्यानं धराली बाजाराचं मोठं नुकसान झालं। गंगोत्री धामचा मुख्य थांबा असलेल्या धराली इथल्या खीर गंगा नदीत ढगफुटी झाल्यानं प्रचंड नुकसान झालं। विनाशकारी पुरामुळे सुमारे 20 हॉटेल्स आणि होमस्टेचं नुकसान झालंय आणि त्यामुळे अनेक स्थानिक लोक आणि कामगार गाडले गेल्याची सुद्धा शक्यता आहे। तर चिखलाखाली अख्खं गाव दबलं गेलेलं आहे। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। केवळ घरांची छतं दिसत आहेत, त्या खालच्या भिंती या चिखलाखाली गायब झालेल्या आहेत। उत्तराखंडमधले हे दृश्य आपण पाहतोय। 4 लोकांचा मृत्यू झाल्याची आतापर्यंतची माहिती आहे। अनेक घरं वाहून गेलेली आहेत, अनेक घरं ही चिखलाखाली दबली गेलेली आहेत आणि माणसं सुद्धा गाडली गेल्याची भीती आता व्यक्त केली जाते। उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि त्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली। मोठा हाहाकार या परिसरात माजलेला आहे। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। चिखलाखाली अख्खं गाव दबलं गेलेलं आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो आपल्याला घरांची छतं दिसत आहेत, मात्र भिंती या चिखलाखाली दाबल्या गेलेल्या आहेत आणि या घरातली माणसं सुद्धा या ढिगाऱ्याखाली दबली असावीत अशी भीती व्यक्त केली जाते। उत्तराखंडमधले हे दृश्य आपण पाहतोय। ढगफुटीमुळे प्रलय आला। उत्तर काशीच्या धराली गावामध्ये ढगफुटी झाली। धराली गावचे हे दृश्य। अभी धराली में खीर घाट के ऊपर बादल फटने से धराली गांव के नीचे वाला पूरा हिस्सा और बहुत प्रलय का वहाँ पे जो है मंजर जो हुआ है और तत्काल जो मुखबा वालों ने तत्काल जो है सूचना दी और मैंने तत्काल जो है माननीय मुख्यमंत्री जी जो अभी त्रिपुरा में हैं उनको तत्काल सूचना दे दी है। जिलाधिकारी को इसके लिए अलर्ट कर दिया गया है। हमारी वहाँ पे जो हरसिल में आर्मी की टीम थी, आर्मी की टीम वहाँ पर पहुँच गई है और एनडीआरएफ एसडीआरएफ की टीम भी मौके पे पहुँच रही है। बहुत बड़ी ऐसी दुर्घटना है। हम भगवान से इस समय जो इस घड़ी में सबको मजबूती के साथ जो है पूरी टीम को वहाँ पे लगा दिया गया है और जो हमारे गढ़वाल कमिश्नर उनसे भी बात हो चुकी है, चीफ सेक्रेटरी से बात हो चुकी है।